नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी सध्या आहे आता मुंबईमध्ये आणि याच्या अगोदर तुम्ही आपल्या गावातले सर्व व्हिडिओ पाहिले असतील आणि जे आपल्या घराचं काम आहे त्या व्हिडिओना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे। तर आता मी गावाला निघणार आहे आज। आता सकाळचे 10 वाजलेत आणि आज आपण प्रवास करणार आहोत बदलापूर ते पडेल कॅन्टीनपर्यंतच बस आहे, ती पुढे देवगडला जाणार आहे। तर आता गार्गी आरो वगैरे 13 एप्रिललाच गावाला गेलेले आहेत ते सर्व बायको वगैरे। सो आता मी चाललो आहे। ॲक्च्युली उद्या त्यांचा रिझल्ट पण होता, पण आपल्याला 30 तारीखला एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी। ते काय ते सांगेल तुम्हाला, त्याच्यासाठी मला आज अर्जंट निघायचं आहे गावाला। तर आपली आज ट्रॅव्हल्सने प्रवास होणार आहे, आपला महाकाल म्हणून ट्रॅव्हल्स आहे, तर त्या ट्रॅव्हल्सने आपला प्रवास होणार आहे। रूट तर डेंजरस आहे, म्हणजे फिरत फिरत जाणार, एरोली मुंब्रा वगैरे ते बायपास वगैरे करत। किती वेळ लागेल ते आयडिया नाही। सो आता तयारी पण झाली। इकडे ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे आणि ताईच्या इकडे सामान घेतलं आहे, त्याच्यामुळे आपण ट्रॅव्हल्सने चाललो आहे। म्हणजे आपलं जे फिटिंगचं सामान आहे, इलेक्ट्रिक ते केसिंग पट्टी वगैरे आहेत, परत आंबे आले त्याचे बॉक्स आहेत, ते कामे ते घेऊन जायचे, ते ताईच्या इकडे ठेवले आहेत, कारण बस ती तिकडेच थांबते पनवेल हायवेला, तर तिथून आपल्याला सोपं पडेल। आणि आज आपले पार्सल पण येणार आहेत आंबे, ते पण घ्यायचे आहेत आणि आपलं हे सामान पण तिथले ते टाकणार आहे। तर मी आता 10 वाजलेत, मी आता ताईकडे चाललो आहे, तिथून जेवण वगैरे दुपारी आपण निघणार आहोत। तर टायमिंग दिला आहे 3चा 3, कारण बस खूप लेट येते। आंब्याचे पार्सल आता आपले आले तेव्हा 2-2 वाजता यायची बस, त्याच्यामुळे आंब्याची पण वाट लागायची। तर शेवटची आपली अक्षय तृतीयेची ऑर्डर आहे, ते पण आंबे आज कलेक्ट करायचे आहेत आणि लोकांना द्यायचे पण आहेत। सो बघू कसं होतं आहे। आजचा प्रवास तुम्हाला पाहायला भेटणार आहे बदलापूर ते पडेल कॅन्टीन। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, शेजारची बेली दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल। तर खूप गरम होतं आहे मुंबईला मित्रांनो, आणि घामाच्या धारा सुटल्यात, फॅन बंद आहे त्याच्यामुळे। सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आता आपण डायरेक्ट भेटू बसच्या इथे। मंडळी आता निघालो आहे, अक्षय आलाय, स्ट्रगल ट्रॅव्हल आहे आजची। 3ची गाडी आता 5:15 वाजता आली आणि आंबे सगळे पिकून आणले गाडीमध्ये। पार्सल पण घ्यायचं आहे, इकडे आपला सामान पण वाढलं गाडी, आता गाडीत जाऊ डायरेक्ट। इथेच लेट झाली, बघू आता गावाला किती वाजता पोहोचता। वाटतं गावात पण 5 वाजता नाही पोहोचलं म्हणजे झाला संध्याकाळी, बघू आता। चला भेटू गाडीत। बघ हे बघ, भावाजींचं नाव आहे देवगड हापूस, ही गाडी आहे आपली आज। बघ काय नाव दिसतं, कोणाचं नाव? बा काकांचा। तर मित्रांनो, गाडीच्या इथे आलो आहे आणि आता वाजलेत 5:45। आज काय गाडीचं खरं नाही, किती वाजता पोहोचेल काय माहीत नाही। पार्सल पण आता घेऊन आले, दर दिवशी ही गाडी लेटच असते। मागे आपले आंबे आले तेव्हा 2 वाजता आले, आज डायरेक्ट 5 वाजलेत आणि आंब्यांची काय परिस्थिती झाली ती माहीत नाही। भाचा आहे तो आता घेऊन गेला घरी, बघू कसे काय, मग लोकांना देताना पण आता प्रॉब्लेम होणार आहे। आता बघू, आपल्याला पण गावाला जायचं आहे। सो आज आपला प्रवास होणार आहे या गाडीने। इकडे गाडी लागली, पाहू शकता, महाकाल डोंबिवली देवगड, गाडी नंबर आहे 8373 आणि गाडीत सामान वगैरे ठेवलं आहे। अजून पार्सल नेणारे येत आहेत, किती वाजता सुटेल काय माहीत नाही। गावाला पोचायला पण खूप उशीर होणार आहे। पूर्ण गाडीमध्ये आंब्याचे बॉक्सच होते, पॅसेंजर कोण नाही। हे बघा, देवगड हापूसचे सगळे पार्सल आले आणि आपण सामान मागे टाकलं, आपला केसिंग पट्टी वगैरे, आणि रिकामे जे बॉक्स होते ते इकडे बघा, सगळे देवगड हापूसचे पार्सल आहेत। इकडे पट्टी टाकली आपले रिकामे बॉक्स आहेत। सो 15 नंबर सीट आहे।
बदलापूरवरून आय थिंक मी एकटाच आहे वाटतं. डोंबिवलीवरून वगैरे असतील पॅसेंजर, काय आयडिया नाही. बदलापूरवरून मी एकच सीट आहे. येताना पण कोण पॅसेंजर नव्हते, सगळे आंब्याच्या पेट्या होत्या. तर बघूया किती वाजता सुटते. आजचा प्रवास कसा होणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. स्टे ट्यून. तर मंडळी आता 6:15 झालेत आणि आपली गाडी आता रवाना झालेली आहे. गाडी ऑलमोस्ट खाली आहे. 2-3 सीट आहेत. बघू पुढे किती सीट होत आहेत. सो आता निघाले इथून बदलापूरवर. नाही वाचणार. आता मित्रांनो नेवाळी फाट्याला पोचलो आहे आणि या इकडे पासूनच ट्रॅफिक सुरू झालं. आता ट्रॅफिकचा वेळ झाला आहे कारण 6 वाजून गेले. आता संध्याकाळच्या वेळेला या पाईपलाईन रोडला खूप ट्रॅफिक असतो आणि रोडचं काम पण चालू आहे, त्याच्यामुळे आता इथूनच ट्रॅफिक जाम झालं आहे. आता ही गाडी डोंबिवलीला जाणार. तिथे मग या गाडीमध्ये काही सीट आहेत त्या दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट करणार. त्याच्यानंतर पुढे कधी निघेल काय माहिती. बघूया किती वाजता गावाला पोचवते आज गाडी आपल्याला. ट्रॅफिक तर इथूनच जाम सुरू झालं आहे आता. त्याच्या पुढे पनवेलपासून ट्रॅफिकच भेटेल आपल्याला. तर ती कुठे मुंब्रा ऐरोली मार्गे जाते काय माहीत नाही. शिळपाट्यावरून लेफ्ट मारून गेली तर ठीक आहे. आय थिंक तिकडूनच जाईल तिकडच्या सीट नसेल तर. बघू. आता तर गाडी खाली आहे. आता पुढे बसलो आहे. आपली 15 नंबर सीट आहे. सो आता पुढे बसलो आहे. आता डोंबिवलीला आली आहे आणि डोंबिवलीला पूर्ण सीट भरत आहेत. बघू अजून किती सीट आहेत आता इथे. आंब्याचे बॉक्स अजून खाली करायचे ते बघा. सगळे आंब्याचे बॉक्स होतात आणि इकडे ऑफिस आहे डोंबिवली. खाली पण पेटे आहेत अजून. आता इथेच 8 वाजले. बघू आता इथून किती वाजता निघते. मग किती वेळ लागतो अजून. इकडे सीट ॲडजस्टमेंट चालू आहे. अरे पेटी तरी काढूक सांग खाली. सगळ्या का सीटवर गावात पडला सगळा. खाज उठता अंगा खाता. अरे खय आता अजून मागे ठेवतो की काय. 8:15 वाजलेत आणि आता निघाले इथून डोंबिवलीवरून. आता डायरेक्ट खोनी फाट्यावरून जाणार. कोणी फाट्यावर आलं तर कोणी फाट्यावरून राईड घेऊन
तळोजा मार्गे पनवेलला जाणार आहे. आपला बदलापूर सरळ जाणार आहे. पनवेल तळोजा. कळंबोली सर्कलला आली आणि वाजलेत आता 10:30. म्हणजे तळोजावरून आतमध्ये टाकली आणि तो तळोजाचा जो पॅरलल रस्ता आहे त्यातून आज संडे असल्यामुळे तळोजा रोडला पण काही एवढं ट्रॅफिक नव्हतं. सो आता कळंबोली सर्कलवरून टुवर्ड्स पनवेल. बघू आता जेवायला कुठे थांबवतो. आय थिंक वैष्णवी धाब्यावर थांबेल पनवेलच्या पुढे पेनला. ते आपला पनवेल जुना रस्ता आहे. जुन्या रस्त्यानेच जायला येते. मी आता मागे बसलाय. पुढची सीट आहे ती आपली 15 नंबर टायरवर आहे. त्यामुळे ती उडवते. मागे पण उडतेच आहे तरी पण मागे बसले. मागच्या सीट बऱ्याचशा खाली आहेत. बाकी ऑलमोस्ट गाडी भरली आहे. 3-4 सीट मोकळ्या आहेत. आपला पनवेलचा पेट्रोल पंप. बघू किती वाजता थांबवते. आय थिंक 12-11 वाजता. त्याला बघ कसली गाय लागली. खांदा कॉलनी पनवेल सरळ पनवेल. पळसपे बाटायला आले. सरळ गेला की पुण्याला जातो आणि इकडे आपल्याला राईट मारून गोवा अलिबाग डीमार्टच्या इकडून समोर डीमार्ट आहे. राईट मारून नंतर परत एक लेफ्ट मारायचा आहे. मग आपला गोवा हायवे सुरू. इकडून पुढून लेफ्ट. मुंबई JNPT सरळ लेफ्ट गोवा. राईटला पनवेल. इकडे अजून रस्त्याचं काम चालू आहे. फ्लेवर बॉक्स लावले. गोवा शिवसागर फूड मॉलचे तिथून गोवा सरळ. त्याला आता आपला गोवा हायवेला लागली गाडी. बघूया आता जेवायला कुठे थांबते. ट्रेन आलाय. 11 वाजलेत आणि आता वैष्णवी धाब्याच्या इथे जेवायला थांबतोय. इकडे सगळ्या गाड्या लागल्यात. साई नीलम, सक्का मालिक, आर्या, सानवी. बहुतेक ट्रॅव्हल्स इकडे थांबतात. पिंपळेश्वर, साई. आता 11 वाजलेत आणि गर्दी पण खूप इथे असते आणि इथे जेवण पण एवढं काही खास नसतं. हॉटेल वैष्णवी पिंपळेश्वर. त्या रोडवरच लावता की काय. आता जेवायसाठी थांबली गाडी. 11 वाजता येणार आहे.
आता जाऊया खाली, बघूया जेवायला काय काय भेटते. खूप तर जोरात लागली. आता वाजते 11:15 आणि जेवण झालं आहे. मी मागवलेली एक थाली, त्यांनी दिली आपल्याला व्हेज थाली, आणि व्हेज थाली पूर्ण स्पायसी होती. आता भूक लागली त्याच्यामुळे जेवायला लागलं. तो आता जेवण झालं आहे. आता 11:15 वाजते. म्हणजे सकाळी आपल्या डेस्टिनेशनला किती वाजेपर्यंत पोहोचतो? आय थिंक 10-11 वाजणार आहे. तो आता मस्तपैकी आमची सीट पकडूया, त्याच्या पुढची सीट माझी उडवते म्हणून मागे बसतो तर मागे अजूनच उडवते. सीट पकडू आणि बसून देऊ. आता भेटू सकाळी. चला, गुड नाईट. आता भेटूया डायरेक्ट सकाळी जेव्हा निघेल तेव्हा. बघूया किती वाजता पोचते. भेटू. हट 12 वाजले. त्याने आता निघाली गाडी पेनवरनं, वैष्णवी धाव्याच्या इथून. बघ ग्लोबल. आता 12 वाजता निघाली. आता मस्तपैकी थोडा वेळ आराम करूया, झोपूया. आता काय रात्रीचं तुमका दाखवण्यासारखं काय नाही. आता सकाळचे 5:30 वाजले आणि हॉटेल पंचामृत आरवलीला गाडी पोचली. आता बघू इथून अजून पुढे पडवे कॅन्टीनपर्यंत किती वेळ लागतो. सो आता फ्रेश होण्यासाठी थोडा वेळ थांबली आहे गाडी. इकडे चहा वगैरे घेऊन आता फ्रेश होती. ड्रायव्हर चेंज होईल. आता परत दुसरा ड्रायव्हर बसेल आता. सो आता इथून बघू अजून किती वेळ लागतो आरवलीवरून. सहा वाजलेत आणि आता निघाले इथून आरवलीवरून.
इकडे अजून रोडचं काम चालू आहे. शकता इकडे अजून कम्प्लीट नाही झालं. इकडे पूर्ण अजून बनवायचंच आहे. पूर्ण पॅसेज अजून बनवायचं आहे. संगमेश्वरचा पॅच आहे. इकडे पूर्ण अजून बाकी आहे. नाही बोलतात यावर्षी गोवा हे पूर्ण होईल. एवढा अजून काम बाकी आहे. इकडे अजून JCB लावून पडतात. पासून पुढे सगळं काम चालू आहे. सगळीकडे डायव्हर्शन दिलेले आहे. पासून जवळ पॅसेज आहे पुढे रत्नागिरी साईडचं. हा अजून झालेलाच नाही. कामाला अजून किती दिवस जातो काय माहिती. पूर्ण काम बाकी आहे. आला परत डायव्हर्शन. मीटरवर परत डायव्हर्शन. इकडचा पॅच झालाय थोडासा. आणि पालीपर्यंत पण रोडचं काम झालं नाही अजून. रोडचं काम चालू आहे. पुढे लांजापर्यंत पूर्ण काम चालूच आहे रोडचं. इकडे लांजाला पण काम चालू आहे अजून. लांजाचं पण काम अजून कंप्लीट नाही झालं. पाहू शकता मुंबई गोवा हायवेची हालत. ब्रिजचं काम करायला घेतलं वाटतं. ते लांजाच्या सीट आहेत ते आता उतरणार आहे. 8 वाजले. आपल्याला पोचायला 10-11 वाजते. समोर लांजा डेपो.
लांजा डेपोचं पण काम चालू आहे वाटतं. लांजाला पण इंग्लिश तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय लांजा. पावणे 9 वाजलेत आणि राजापूर हातीवले आलाय. इथून आता आपला जैतापूर मार्गे जाणार आहे आपली कात्रा देवीला. सो आता इथून पुढचे पॅसेंजर वाढले ते तराळा आणि वारगाव त्यांना इथून आता अशी ऑटो करून देणार. मग इथून ते पुढे जातील तराळ्यात. आजचा प्रवास हेडेक प्रवास झालेला आहे. 9 इकडेच वाजले. 11 वाजतील आपल्याला घरी पोहोचवलं. महादी असल्यामुळे नाण्याचा पण वाट लागली. तर बाकी सगळे मग देवगडचे प्रवास आहे पुढे पडेल. होप सो लवकरच पोहोचेल. आय थिंक 10 वाजेपर्यंत जरी पोहोचायला किती वेळ लागतो. आता या ब्रिज खालून राईड घेऊन टुवर्स जैतापूर म्हणजे हातीवला नाका आहे. हातीवला नाक्यावर आता राईड घेणार आहे. हे बघा हातीवला मराठी शाळा, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा हातीवले नंबर 1. पुढून आपल्याला आता ब्रिज खालून राईड घेऊन आपला जैतापूर मार्गे कात्रा देवी नंतर पडेल. तिथून मग पुढे गाडी देवगडला लास्ट स्टॉप आहे. देवगडला जाईल. इकडून आता राईड केली ते ब्रिज खालून. हा शॉर्टकट रस्ता आहे हातीवले मार्गे जैतापूरला. डोंगर तिंडा वगैरे त्या साईडने जाणार. कात्रा देवी 25 किलोमीटर म्हणजे अजून 40 किलोमीटर आपला अंतर बाकी राहिले.
आजचे कोकणातले नागमोडी रस्ते. दहा वाजलेत आणि आता पोचलोय पडेल कॅन्टीनवरती. आणि आता रिक्षा सांगितली, रिक्षाची वेट करतो. इकडे आपलं सामान उतरून ठेवलं आहे. तो अजून एका रिक्षा येईपर्यंत आपल्याला 10:30 पावणे 11 वाजता घरी पोहोचेपर्यंत. तर एस टी पण आली होती, पण एस टी थोडा सामान चढवायला डिफिकल्ट होतं एकट्याला. तो त्याच्या आधी आता रिक्षा सांगितली. रिक्षाच आहे, बघू किती वेळात येतोय. तो वेट करूया रिक्षाचा. लाईट गेली, आज काम कसलं होणार. बॅग घे गे. फायनली 10:30 वाजलेत आणि पोचलो आता आपण घरी. खूप हेडेक झाला आजच्या प्रवासामध्ये, कारण बसच आपली खूप लेट आली त्याच्यामुळे. आणि पूर्ण मागची सीट असल्यामुळे पूर्ण वाट लागली. मान धरली, अगोदरच मान दुखत होती. सो अजून मानेचा प्रॉब्लेम झाला उडून अगो नाही. तर आता सामान तिकडे आपल्या घरी ठेवून आलो. आता आंघोळ बिंघोळ करूया, मस्त की फ्रेश होऊया. आंघोळ नाही केली तू अजून? ती आणि एवढा गंदा आहे, गंदा. चला तर भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला पुढचे कोकणातले व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. तर भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.